नमस्कार, मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप दिवसापासून चाललं होतं की आपलं गावाकडचं घर तुम्हाला दाखवावं. म्हणजे शेतामध्ये घर कसं असतं ते. तर चला मी आज घराची होम टूर करणार आहे. तर हायवेच्या साईडला आमच्या शेतामध्ये आमचं हे घर आहे, बंगला आहे. तर चला आपण घरामध्ये ना एंट्री करूयात. तर हा हे पोर्च आहे समोर थोडासा. त्यानंतर इथे बाज ठेवलेली आहे. कोणी आलं वगैरे तर ना त्यांना बसण्यासाठी किंवा घरी मिस्टर गावाकडे गेलो तर काम वगैरे करत असतात तिथे. तर चला हा आहे आमचा हॉल आणि हॉलला आम्ही लोखंडी दरवाजा प्लस आपला वूडचा म्हणजे लाकडी दरवाजा पण आहे. त्यानंतर इथे आहे शोकेस. त्यानंतर त्यामध्ये टीव्ही आहे आणि काही सामान वगैरे ठेवलेलं आहे. तर इथे आहे एक सोफा ठेवलेला आहे, जेणेकरून टीव्ही बघताना किंवा हॉलमध्ये कोणी आलं वगैरे, पाहुणे वगैरे असतील किंवा आपल्याला बसण्यासाठी. त्यानंतर एका भिंतीवरती मस्त असं चित्र आहे. चित्र म्हणण्यापेक्षा ते आम्हीच म्हणजे असं डिझाईन केलेलं आहे. तर खूप छान वाटतो. हॉल खूप प्रचंड असा मोठा आहे, खूप जागा आहे. त्यानंतर ना थोडीशी इथून जागा आहे. तर इथे आहे किचन आणि हॉलचं जे माप आहे ते सेम आहे. किचन हे हॉल इतकंच मोठं आहे. तर चला मी तुम्हाला थोडंसं किचन दाखवते. तर इथे डब्बे ठेवण्यासाठी एक रॅक बनवून घेतलेली आहे. तर सगळे डब्बे वगैरे त्या रॅकमध्ये म्हणजे आपले पापड वगैरे असे कुरड्या असे म्हणजे काही डाळी वगैरे ते डबे तिथे ठेवलेले आहे. तर इथे पोटमाळ आहे आणि पोटमाळावरती जे लग्नाचे वगैरे भांडे असतात ना, जे आमच्या लग्नाचे वगैरे ते ठेवलेले आहेत. त्यानंतर ना इथे किचनला एका साईडने ना दरवाजा आहे, म्हणजे आपल्या भांडे घासण्यासाठी वगैरे बाहेर इथे जागा आहे. तर बघू शकता पाठीमागे ना आमचं शेत आहे. तर तर चला आपण पुन्हा आतमध्ये जाऊयात. तर मी तुम्हाला संपूर्ण घर दाखवते थोडक्यात. तर तुम्हाला जर अजून डिटेलमध्ये काही हवं असेल किंवा किचन टूर हवी असेल तर मी पुढचा व्हिडिओ नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तर ही आहे एक बेडरूम. ह्या बेडरूममध्ये ना असं धान्य वगैरे जे म्हणतात ना तर ते असतं. तर आम्ही गावाकडे आल्यावरती आमच्या बॅगा वगैरे ह्या रूममध्ये ठेवतो. तर इथे कपडे वगैरे किंवा असं म्हणजे जे वस्तू लागत नाही ना ते ह्या रूममध्ये असतात. कारण आम्ही इथे नसतो, त्यामुळे ही रूम ना पूर्ण अशी भरलेलीच असते. त्यानंतर ना इथे आहे बेसिन, इथे आहे वॉशरूम आणि बाथरूम. तर दोन्ही बेडरूमच्या मध्ये आहे. आणि त्यानंतर इकडे आहे दुसरी बेडरूम पलीकडं ही. तर इथे माझी जाऊबाई असते. तर बघू शकता ही पण रूम, कारण इथे ते राहतात त्यामुळे ही रूम एकदम म्हणजे असं काही पसारा वगैरे नाही या रूममध्ये. जिथे ज्या बेडरूममध्ये पसारा वगैरे आहे, असं धान्याचे पोते वगैरे असतील किंवा काही बाकीचं सामान न लागणारं सामान त्या रूममध्ये ठेवतात, कारण आम्ही इथे राहत नाही त्यामुळे. तर कधीमधी येतो आम्ही, 1-2 दिवसासाठी येत असतो किंवा काही कार्यक्रम वगैरे असेल तेव्हा पण येतो. तर आपण आता वरती जाऊया. इथं आहे मेन गेट आहे घराचं, जे की जिन्याच्या वरून म्हणजे जिना आहे मध्ये. आणि जे मेन समोर असतं ते गेट आहे, ते लोखंडी गेट बसवून घेतलेलं आहे. कारण हायवेच्या साईडला घर असल्यामुळे भीती असते. तर इथे हे जिना आहे, जिन्यामध्ये सुद्धा खूप असा पसारा आहे. म्हणजे शेतकरी माणसं म्हटल्यावरती हा पसारा आलाच. तर असं पोते वगैरे ज्या गोण्या लागत नाही त्या इथे बांधून ठेवलेल्या आहे, कारण वरती कोणी एवढं येत नाही. किंवा असं कलर वगैरे दिलेले डबे असतात. जे लग्नाचे माझ्या डायनिंग टेबल वगैरे आहे तो पण तिथेच ठेवलेला आहे, कारण तो वापरात येत नाही. त्यामुळे तो काच पण अशी म्हणजे फुटण्याची भीती असते. त्यामुळे ते असं म्हणजे लहान मुलांपासून वाचवण्यासाठी तिथं ठेवलेलं आहे. तर हे आहे टेरेस आणि टेरेसवरून व्ह्यू एकदम छान दिसतो. तर समोर बघू शकता तुम्हाला हायवे दिसत असेल. एकदम हायवेच्या साईडला आमचं घर आहे आणि म्हणजे आमची शेतीच इथे आहे. तर एकदम छान वाटतं, एकदम मस्त आहे. आणि समोर तर एकदम असं हिरवंगार आहे, म्हणजे शेतीच आहे, घास आहे समोर घराच्या. तर मी छोटासा प्रयत्न केलेला आहे माझं होम टूर गावाकडचं शेतातील घर दाखवण्याचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि अजून काही तुम्हाला हवं असेल गावाकडचं किंवा पुण्यातीलही तुम्हाला होम टूर हवी असेल, किचन टूर हवी असेल, तर किचन छोटंच आहे तर मी होम टूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल जर तुमच्या कमेंट्स आल्या तर. आणि गावाकडचंही मी तुम्हाला किचन होम म्हणजे टूर दाखवणार आहे जेव्हा मी गावी जाईल तेव्हा डिटेलमध्ये. तर सासूबाईंनी कसं गावाकडे अरेंज केलेलं आहे किचन हे तुम्हाला दाखवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
तर सगळेच व्हिडिओ तुमच्यासोबत ना मी शेअर करत राहील. रेसिपी असतील, काही ब्लॉग वगैरे असतील, काही फंक्शन असतील किंवा सिटीत राहते मी तिकडचे व्हिडिओ असतील, कुठे ट्रिपला वगैरे गेले तिकडचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर. तर चला आपण पुन्हा खाली जाऊयात. तर इथं शेड बांधलेला आहे किंवा असं कांदे वगैरे भरपूर असतात उन्हाळ्यामध्ये ना, ते ठेवण्यासाठी किंवा कांदा जास्त दिवस टिकवण्यासाठी. तर आता पुन्हा खाली जाऊयात. तर पुन्हा एक किचनमध्ये फेरफटका मारूयात. हे डब्बे वगैरे एकदम छान असे अरेंज केलेले आहेत. तर इथे एक मांडणी आहे आणि ह्या मांडणीमध्ये पण जे जेवणाचे वगैरे भांडे असतात किंवा छोटे मोठे जे भांडे असतात ते म्हणजे ठेवलेले आहेत. तर इथे आहे ग्लास वगैरे जे आपले तांबे वगैरे असतात ते. आणि ही समोर खिडकी आहे किचन ओट्याच्या. इथे एक माठ ठेवलेला आहे पाण्याचा. त्याचबरोबर इथे एक साईडला ना जागा केलेली आहे मंदिर ठेवण्यासाठी. तर इथे एक देवाचं मंदिर आहे. कारण किचनमध्ये एका साईडला म्हणजे किचन भरपूर मोठं आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत.